या 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 ओ या अरे गे रे गोडे या 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 अरे या 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 तुमचं आमचं जमलं तर जमलं. या वधूवर सूचक मंडळात या 2 जणांनी नाव नोंदवलं आणि आम्ही परफेक्ट मॅच जमवून दिलेला आहे. काय आता मी तुम्हाला बसायला एकांत देतोय, समजलं ना? काय बिंदास आणि बोला. हा मी येतो. हो देताय ना काय एकांत. तुझं लईच अवघड आहे या. ये बाई सांभाळून. हो 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 मेला वसाडा. किती ते लास्ट बसा. बोलता का? आय हॅव नो टाइम. का गाड्याने विसरलाव काय? मी टाइम सांग. नाही नाही तसं नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. तर आमच्या कोकणात तसा नसतो. अरे हा मजा कसा आहे आमच्याकडं लय टाइम हा कोकणात. सकाळी उठल्यापासून एकच प्रश्न, काय? आजच्या टायमाचा करायचं तरी काय? हा, मग? पटकन मुद्द्यावर या. जाऊ द्या, मीच येते. माझ्या काही लग्नानंतर अपेक्षा आहेत. माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे 4 चाकी असावी. हा ती आहे माझ्याकडं. आहे? कुठल्या कंपनीची आहे? कंपनीची नाही नाही. ता गराड माझा दिनेश आहे नाही, त्याला मी पार्ट दिलं होतं. त्यानं मला गाडी करून दिला आणि त्याची पार्ट दिली. हा मला गाडी करून दिला. मग आई त्याच्यावर सकाळी भाजी विकते आणि माझा धाकटा भाऊ गणप्या वडापावचं दुकान चालवतो त्याच्यावर. अहो तुम्ही जे म्हणताय ते गाडी नाही गॉड आहे. मी तुम्हाला 4 चाकीविषयी बोलतेय की नाही? हवं तर मोजून बघा. आय शपथ मी नाही खोटा बोलत. नाही. वाटल्यास घरी येऊन बघा. नाही नाही ठीक आहे, असू द्या. तुम्हाला काय नाद? काय बोलता काय तुम्ही? नाद म्हणजे काय नाद? हे, नाद तसं नाही. तर लहानपण असतं नाही त्या क्रिकेटचा नाद, फुटबॉलचा नाद. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला हॉबी किंवा छंद असं म्हणायचंय का? हा ताता ताता. तुमचा काय छंद आहे? तर माझा छंद क्वार्टरची बुजा जमवायचा. हा गावाकडे पोतल्या भरून ठेवल्या क्वार्टरच्या बुजनाच्या. तुम्हाला कसला ना? मला ऑनलाईन शॉपिंग करायला खूप आवडतं. मग आपलं जमतंय की. हा आम्ही सतत ऑनलाईन शॉपिंग करतो. काय म्हणता? हा मजा कसा आहे, रेशनच्या लाईनीत उभा राहायचा आणि रॉकेल पासून तांदळापर्यंत सगळी ऑनलाईन शॉपिंग. का मी माझा वेळ घालवतीये? तुम्हाला काही दुसरं आवडतं काय? आवडतं ना. काय? मला पपी खूप आवडतात. पप्पी म्हणजे ते लहानपणी आवडत असतील ना? नाही, लहानपणी पण आवडायचे आणि मोठे झाल्यावर पण आवडतात. आमच्या शेजारचा सुरेश, नितीन, विजय यांच्या सगळ्यांच्या मला पप्पी खूप आवडतात. काय? अहो पप्पी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू. कुत्र्याचं पिल्लू पण आहे आमच्या गल्ली 10-12 तरी असतील. हा त्या आमच्या डावल्याची काशी आका नाही हा हा. त्याच्याकडे पण आहे पप्पी. मग मी तिला जाऊन सांगीन माझ्या बायकोचा हट्ट आहे, मला एक पप्पी दे. म्हणजे असं मी तिला सांगीन. अच्छा अच्छा. मला सकाळी उठल्या उठल्या बेड टी लागतो. म्हणजे उठल्या उठल्या चहा. त्याशिवाय होत नाही काय? काम काम म्हणतो. म्हणजे कसं आहे तुमचा आणि माझ्या अण्णांचा सेम आहे. कसं? त्यांना पण सकाळी मशीन लावल्याशिवाय होतच काम काम म्हणतोय. बरं, लग्नानंतर कुठे राहायचंय तुम्हाला? गावाला कोकणात आमच्या. ठीक. नको, मला कसं आहे नवरा हवाय माहितीये का, तसं मुंबईमध्ये फ्लॅट असावा. वसाडी मी. अरे फ्लॅट काय चाटायचंय? हो घरातला माणूस फ्लॅट झाला ना तरी 4 दिवस शेजारच्या माणसाला पत्ता लागत नाही. हा? आणि कोकणात आमच्या गावात ओ कढई तेल जरी टाकलं ना तरी अख्ख्या गावाला समजतं की कोणाच्या घरी आज बॉम्बराचं कालवण आहे. हो लग्नानंतर तुम्ही हनीमूनला निसर्गात जाता. आणि लग्नानंतर कायमचं निसर्ग राहायला तुम्हाला आवडत नाही काय? अरे हाड तुमच्याशी कोण लग्न करतय? अहो नाही नाही नाही. अहो ऐका ना. या हॅलो आय
आले रेंज नाही ऐका आय ना, मी तुमच्यासोबत गावात राहायला तयार झाले तरी नाही. आय रेंज आली आय येता वेळेला मी सून घेऊन येतो आय तुमचा आमचा जमला. नमस्कार मित्रांनो, आता आमचा जमलाय. आता मी थाटा माटा संसार करतो. तर आपण कुठं मुंबईला नाही, आमच्या कोकणात. चला आम्ही आता वा 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 पेक्षा कॉन्ट्रास्ट बघण्यात नेहमीच मजा येते की एक शहरातली मुलगी हे पात्र उभं करण्याचा प्रयत्न तू केला आणि हा तर काय फुल ऑन कोकण जिंदाबाद अशा पद्धतीचा तो ऍक्ट होता. तुमच्यासारखे जे नवीन कपल असतील त्यांना नक्कीच आवडला असेल. वा वा वा. अरे आमचं गावालाच जातो. हा. मला आवडलं हा तुझं act. अच्छा, अच्छा. म्हणजे बरा वाटला. म्हणजे तुका सांगते आता सगळे भाषिक झाले. आता ही एक भाषा रवली होती हा. ती पण तू आणलंस. आता तू लवकर ये आणि खुर्ची पहिली पटकव. त्यामुळे माझी शुभेच्छा तुका. आणि आता श्रमाचं फळ. येस. आता एकेकाचं बघूया. पहिलं अनंत ठीक, कारण Yes. तुमचा ऍक्ट जरी एकत्र असला तरी गुणांकन वेगवेगळं वेगवेगळं होणार होणार आहे. आहे. अनंत ठीकला तुम्ही काय देणार? हो सफरचंद. मस्त. अनंत ठीक. आमच्याकडून पण सफरचंद. ओके. आणि अपेक्षाला काय मिळाले? अपेक्षाला काय मिळालेलं आहे? यस, या जज कडून तुम्हाला 9 गुण मिळालेले आहेत. तुला मिळत आहे पिंक. पुन्हा भेटूया लवकर. थँक्यू. वा वा. भार्गवीला आता मला विचारायचंय. भार्गवी, तुझ्याही आयुष्यात असा एक क्षण असेल जेव्हा तुझ्यातली स्त्री शक्ती तुला दिसली, त्याची जाणीव झाली? मला थोडा वेगळा आहे अनुभव. थोडंसं निगेटिव्ह पद्धतीचा आहे. कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथे मला सगळं असं अंधाधुंद दिसला तो सगळा कारभार. तिथे बाकीचे होणारे परफॉर्मन्सेस किंवा असं सगळं की मी तिथे परफॉर्म करावं असं मला वाटत नव्हतं. मी म्हटलं आता माझं फक्त पेमेंट करा, कारण मला एक कुणकुण लागली की काहीतरी विचित्र आहे. तर म्हटलं माझं प्लीज पेमेंट करा तुम्ही. तर ते म्हणाले नाही करा ना. ते म्हटलं नाही. तर जर आमचं थोडंसं तिथे वाजलं. त्याच्यानंतर म्हणाला की आता सेकंड परफॉर्मन्स करा, नाही केला तर तुम्ही इथनं बाहेर कसं पडता बघू. बापरे. त्या क्षणाला कुठून त्या मला शक्ती आली मला माहित नाही. मी त्यांना म्हटलं आता जर माझे पैसे दिले नाहीत तर तुला अख्खी गाडीन मी इकडे. मला माहित नाही. मला असं वाटलं एक कलाकार म्हणून आपण खूप समोरच्या माणसाचा रिस्पेक्ट ठेवून त्याच्याशी वागत बोलत असतो. असं मी कधीच कोणाला आयुष्यात बोलले नव्हते. मी शाल घेतली, मी जे पैसे होते ते माझे घेतले, मी तिकडनं निघाले. पण ती शक्ती मी आज तागात जी माझ्यात ताकद आली ना, मी नाही विसरू शकत. शिल्पाजी, आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला ही स्त्री शक्ती कुठेतरी जाणवली असेलच. एखादा प्रसंग? 2016 साली माझ्या मुलाला मी शो करत होते मालवणीला. त्याचं शूटिंग होतं आणि सकाळी शूटिंगला निघताना तो रात्रभर जागला होता, पण त्यानं मला सांगितलं नव्हतं कारण आई शूट करून आली आहे. त्याला खूप त्याच्या पोटात दुखायला लागलं. सो माझा नवरा विशाल त्याला घेऊन गेला आणि मी माझं 9चं रिपोर्टिंग होतं त्यामुळे मला शूटिंगला जावंच लागणार होतं. मी तिथं गेल्यावर मला कळलं की अपेंडिसायटिस आहे आणि ते खूप वाईट प्रकारे त्याला म्हणजे किती दुखत होतं असेल हे माझ्या लक्षात आलं. क्रायसिस असून सुद्धा मी विवानशी बोलले आणि तो मला म्हणाला की आई सर्जरी झाली तर तू ये, नाहीतर त्यांनी आता मला औषध दिलं आहे तर माझं पेन थांबलं आहे. मग मी विशालशी बोलले आणि कळलं की सर्जरी अटळ आहे. मग मात्र मी निघाले, कारण ती शक्ती मग पुरी नाही पडली मला. तिथं गेल्यावर मात्र मी नाही फार काळ टिकू शकले त्याच्यासमोर. पण या गोष्टीला तो सेट मला नाही सोडता आला. तर ही माझी नाटकाची शिकवण आहे की लाईक वर्षाताई सेड, येस, शो मस्ट गो ऑन.